नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्या शिक्षणाची गतिशीलता मर्यादित झाल्यामुळे आपल्या शिक्षणाची गाडी रुळावरून घसरता कामा नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने तुम्हा विद्यार्थ्यांना घर बसल्या दर्जेदार शिक्षण प्रदान करण्यासाठी हे चॅनल सुरू केले आहे। बालमित्रांनो, मी तुमची व्हर्च्युअल टीचर अस्मिता गवंडी आज तुमच्यासाठी घेऊन आले एक छानसा पाठ। चला तर मग आपण आजच्या पाठाची सुरुवात करूया। इयत्ता 9वी आणि आपला आजचा विषय आहे इतिहास। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहासामध्ये अभ्यासणार आहोत उद्योग व व्यापार। स्वातंत्र्योत्तर भारत कालखंड इसवी सन 1961 ते 2000 या कालखंडात उद्योग व व्यापार क्षेत्राशी संबंधित संघटनांची माहिती आपण घेणार आहोत आणि त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम आपल्याला जाणून घ्यायचा आहे। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उद्योग व व्यापार भाग 1 स्वातंत्र्योत्तर कालखंडातील उद्योग व व्यापार यांविषयी माहिती आपण आजच्या भागात घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व व्यापार यामध्ये आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग, सायकल उद्योग, खादी व ग्रामोद्योग, शेती उद्योग, खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्योद्योग, पर्यटन उद्योग या सर्व उद्योगांची व व्यापारांची माहिती आपण आज या पाठामध्ये घेणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, उद्योग व व्यापार भाग 1 मध्ये आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग, चर्मोद्योग, मीठ उद्योग आणि सायकल उद्योग तसेच खादी व ग्रामोद्योग या एवढ्या मुद्द्यांचा अभ्यास आपण भाग 1 मध्ये म्हणजे आजच्या भागात करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात करूया। स्वतंत्र भारतात औद्योगिक विकासाला गती देण्याची गरज होती। 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना झाली, म्हणजे IFCI भारतीय औद्योगिक वित्त महामंडळ याची स्थापना 1948 मध्ये झाली। तर औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे हे यामागे उद्दिष्ट होतं। 1954 मध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आणि औद्योगिक क्षेत्रांचा विकास मोठ्या प्रमाणात करणे हा यामागे हेतू होता। उद्योग व व्यापार या दृष्टीने महत्त्वाच्या घटना आणि सण आपण पाहूया। पहा, 1948 मध्ये भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली, म्हणजे IFCI लिमिटेडची स्थापना करण्यात आली। हा भारत सरकारचा उपक्रम होता। इसवी सन 1951 मध्ये भारतीय पंचवार्षिक नियोजनाची सुरुवात झाली। 1954 मध्ये भारतीय औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली। 1963 मध्ये टेक्सटाईल कमिटी ऍक्ट 1963 हा संमत झाला आणि 1963 मध्ये वस्त्रोद्योग समितीची स्थापनाही करण्यात आली। इसवी सन 1970 मध्ये औद्योगिक परवाना धोरण जाहीर करण्यात आले।
विद्यार्थी मित्रांनो, भारतीय उद्योग म्हणजे भारतातील कोणकोणते महत्वाचे उद्योग आहेत ते आपण पाहूया. 1. अन्न उत्पादन. 2. शेतीवर आधारित उद्योग. 3. निसर्गावर आधारित उद्योग. 4. औद्योगिक उद्योग. आणि 5. अन्य छोटे मोठे उद्योग. विद्यार्थी मित्रांनो, भारतातील जे प्रमुख उद्योग आहेत त्या उद्योगांच्या अंतर्गत कोणकोणते उद्योग येतात ते पाहूया. अन्न उत्पादन उद्योग मध्ये शेती, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्योद्योग व दुग्ध व्यवसाय यांचा समावेश होतो. शेतीवर आधारित जे उद्योग आहेत त्यामध्ये ताग उद्योग, खादी उद्योग आणि वस्त्रोद्योग. निसर्ग आधारित उद्योग जे आहेत त्यामध्ये खनिज संपत्ती, वनसंपत्ती, रेशीम, मीठ उद्योग आणि औषध उद्योग यांचा समावेश होतो. आणि जे औद्योगिक उद्योग आहेत त्यामध्ये वाहन उद्योग, सायकल उद्योग आणि या व्यतिरिक्त जे आणखीन काही इतर उद्योग असतात, छोटे मोठे उद्योग असतात ते कोणते? तर इतर उद्योग म्हणजे पर्यटन, हस्तशिल्पोद्योग, चर्मोद्योग, ग्रामोद्योग आणि सिमेंट उद्योग या सर्वांचा समावेश भारतातील उद्योगांमध्ये होतो. भारतातील उद्योगांमुळे बऱ्याचशा निर्यात गोष्टी होतात आणि त्यातून भारतातला जी गोष्ट म्हणजे भारतातून परदेशात विक्री केली गेल्यामुळे भारताला परदेशी चलन जे आहे हे परदेशी चलन उपलब्ध होत असते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वस्त्रोद्योगाची माहिती घेऊया. देशाच्या एकूण औद्योगिक उत्पादनात वस्त्रोद्योगाचा वाटा हा सुमारे 14% आहे. वस्त्रोद्योगात यंत्रमाग उद्योग, रेशीम उद्योग आणि हातमाग उद्योग यांचा समावेश होतो. यंत्रमाग उद्योग हा यंत्राद्वारे वस्त्र तयार केलं जात असतं, पण हातमाग उद्योगामध्ये मात्र हाताने वस्त्र विणले जाते. त्यामध्ये खूप मोठे प्रकारचे श्रम असतात आणि म्हणूनच हा उद्योग जो आहे हा श्रमप्रधान उद्योग आहे. विद्यार्थी मित्रांनो, 1963 साली टेक्सटाईल कमिटी ऍक्ट संमत झाला, आपण बघितलंच. आणि त्याच वेळेला वस्त्रोद्योगाची स्थापना म्हणजे वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली. आता ही जी वस्त्रोद्योग समिती स्थापन करण्यात आली की नाही, ती कशासाठी स्थापन करण्यात आली? तर वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी. कारण देशांतर्गत बाजारपेठ आणि निर्यातीसाठी तयार केल्या जाणाऱ्या वस्त्राची गुणवत्ता निश्चित करण्याचे काम या समितीचे आहे. कोणत्या समितीचे? तर वस्त्रोद्योग समितीचे. आणि या समितीद्वारे वस्त्राची गुणवत्ता निश्चित केली जाते. कारण देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध होतेच, पण त्याबरोबर आपली जी भारतीय वस्त्र आहेत, सुती वस्त्र आहेत, ही निर्यात होत असतात आणि म्हणून त्याची गुणवत्ता टिकून राहणं, ती गुणवत्ता चांगली मिळावी यासाठी वस्त्रोद्योग समितीची स्थापना करण्यात आली होती. कधी करण्यात आली? 1963 मध्ये करण्यात आली. विणकरांना मदत करण्यासाठी मेगा क्लस्टर ही योजना तयार केलेली आहे. रेशीम उद्योग. वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत या उद्योगाचे काम चालते. रेशीम शेती केली जाते. तर रेशीम किड्यांच्या कोशापासून रेशीम धागे मिळवले जातात. शेतकऱ्यांना रेशीम किड्यांचे बीज हे वेगवेगळ्या संस्थांमार्फत पुरवले जाते. तुतीचा पाला म्हणजे तुतीचा झाडपाला हे रेशीम किड्यांचे मुख्य खाद्य असते आणि या तुतीच्या झाडावरतीच रेशीम किड्यांची पैदास केली जाते आणि यालाच रेशीम शेती करणं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पाहायचंय का रेशीम शेती कशी होते आणि रेशमी किड्यांपासून रेशीम कसे मिळवले जाते? विद्यार्थी मित्रांनो,
ही जी रेशीम शेती केली जाते की नाही, तर हा उद्योग जो आहे हा कुठे कुठे चालतो, तर हा उद्योग प्रामुख्याने कर्नाटक, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर या राज्यात आहे. तसेच उद्योगाचा प्रसार आदिवासी बहुल राज्यातही केला जातो. तुतीच्या झाडावरील संशोधन हे बंगळूर येथील सेरियोबायोटिक रिसर्च लॅबोरेटरीमध्ये केले जाते. हे बंगळूर इथे ही सेरियोबायोटिक रिसर्च लॅबोरेटरी ही या ठिकाणी आहे बघा, बंगळूर येथील. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एक संकल्पना चित्र पूर्ण करण्यास येतं की भारतात रेशीम उद्योग या राज्यात मोठ्या प्रमाणात चालतो. कोणत्या कोणत्या राज्यात आपण आत्ताच पाहिलं होतं? जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये रेशीम उद्योग हा मोठ्या प्रमाणात चालतो. आता आपण पाहूया ताग उद्योग. ताग उत्पादनात भारत हा प्रमुख देश आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात ताग उत्पादनाची निर्यात होते. या तागापासून गोंडपाट, दोरखंड आणि तागापासून कापडही बनतं. तर हे कापड आणि त्या कापडापासून कपडे बनवले जातात, तसेच बॅगा बनवल्या जातात. आता ज्यूट बॅग ह्या तर खूप मोठ्या प्रमाणात बाजारात तुम्हाला उपलब्ध झालेल्या दिसतात. तर त्या कशापासून बनवतात? तर तागापासून बनलेल्या असतात. हस्तशिल्प ही एक भारतीय कला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जरी ही कला असली तरी हे श्रमप्रधान असं क्षेत्र आहे बरं का. हस्तशिल्प बनवण्यासाठी म्हणजे हस्तकला उद्योगामध्ये अधिक रोजगार क्षमता आहे, कमी गुंतवणूक आहे आणि नफा मात्र भरपूर आहे. अधिक नफा यामध्ये मिळतो. कारण आता परदेशातही हस्तशिल्पांना मागणी आहे. त्यामुळे हस्तशिल्प हे निर्यातीला प्राधान्य देणारा असा उद्योग आहे आणि यातून परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर दिल्ली हाटला भेट दिली तर तुम्हाला असे हस्तकलेचे अनेक नमुने पाहायला मिळतील. म्हणजे हाताने विणलेलं कापड असू दे किंवा हाताने बनवलेल्या वस्तू आहेत, दागिन्यांवरती केलेली कलाकुसरीचं काम आहे किंवा शिल्प जी आहेत, ही शिल्प धातूच्या मूर्त्या आहेत किंवा बांबूपासून बनवलेली ह्या वस्तू आहेत, सुपल्या, टोपल्या वगैरे किंवा कापड जे आहे त्या कापडावरती केलेलं कलाकुसरीचं काम म्हणजे चित्रकला असू दे किंवा विणकाम असू दे, भरतकाम असू दे, तर हे बारीक बारीक नाजूक काम जे आहे, हे सगळं नाजूक काम हे हाताने केलं जातं. पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्याच्या लक्षात येईल की ह्या वस्तूंमध्ये गुंतवणूक कमी आहे, पण श्रम मात्र पुष्कळ आहेत. अगदी अतोनात श्रम त्या व्यक्तीचे असतात आणि म्हणूनच या कलाकुसरीच्या वस्तूंना फार मोठी किंमत आपल्याला द्यावी लागते. कारण त्या हाताने बनवलेल्या असतात. त्या महाग का असतात? तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात श्रमदान असतं. श्रमप्रधान उद्योग आहे हा. दिल्ली हाट सारखी ही मार्केट यंत्रणा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे काय झालं तर हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना रोजगार मिळाला. ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कारागिरांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी दिल्ली हाट सारखी मार्केट यंत्रणा अनेक शहरात सुरू केलेली आहे. म्हणजे त्यातील मुंबई हेही एक शहर आहे. मुंबईमध्ये पण दिल्ली हाट सारखी यंत्रणा सुरू झालेली आहे आणि त्यामुळे हस्तशिल्प क्षेत्रात शिल्पकारांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त झाला आहे. आता आपण पाहूया वाहन उद्योग. वाहन उत्पादनात भारत प्रमुख देश आहे. भारतातून 40 देशांना वाहने निर्यात केली जातात. भारतातील ट्रॅक्टर उद्योग जगात सर्वात मोठा असून जगाच्या 1/3 ट्रॅक्टर हे उत्पादन भारतातच होते. आणि भारताचे ट्रॅक्टर
हे तुर्कस्तान, मलेशिया आणि आफ्रिका खंडातील देशांना निर्यात केले जातात. भारतातून 40च्या वर देशांना वाहने निर्यात केली जातात आणि म्हणूनच भारतातील वाहन उद्योगाला सनराई क्षेत्र असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, सनराई क्षेत्र याचा अर्थ काय होतो तर वाहन उद्योगातील उदयोन्मुख क्षेत्र. मग असं उदयोन्मुख क्षेत्र किंवा सनराई क्षेत्र असं भारतातील वाहन उद्योगांना का म्हणतात असा आपल्याला प्रश्न येतो. त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की भारतात सायकलीपासून मोटारपर्यंत अनेक प्रकारची वाहने मोठ्या प्रमाणात तयार होतात. अगदी ट्रॅक्टर जे आहेत ते जगाच्या 1/3 ट्रॅक्टर हे भारतातच उत्पादन होत असते आणि भारताच्या ट्रॅक्टरला तुर्कस्तान, मलेशिया, आफ्रिका खंडात मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि म्हणून भारतातून या देशांमध्ये हे ट्रॅक्टर निर्यात होत असतात. त्याचप्रमाणे ही सायकल सुद्धा नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा, ब्राझील या देशात निर्यात केली जाते आणि म्हणूनच ही जी भारतातील वाहने जी आहेत ही 40च्या वर देशांमध्ये निर्यात होत असल्यामुळे भारतातील वाहन उद्योगाला सनराई क्षेत्र असे म्हटले जाते. आता आपण पाहूया सिमेंट उद्योग. गृहनिर्माण आणि पायाभूत संरचनेच्या विकासात सिमेंट उद्योगाची भूमिका महत्वाची आहे. तंत्रज्ञानाबाबत सर्वाधिक प्रगत उद्योगांपैकी हा एक उद्योग आहे. सध्या भारत हा जगामध्ये सिमेंट निर्मितीत महत्वाचा असा देश आहे. चर्मोद्योग. चर्मोद्योग हा भारतातील सर्वात मोठा उद्योग आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपल्या महाराष्ट्रात सुद्धा कोल्हापुरी चपला ह्या खूप प्रसिद्ध आहेत. चामड्याची चप्पल आहे ती सुद्धा, हो की नाही? आणि चामड्यापासून बनलेल्या अनेक वस्तू आपण मोठ्या प्रमाणात वापरत असतो. तर कातडी कमवण्याचा उद्योग हा भारतभर चालू असतो. भारतामध्ये कातडी कमवण्याचं काम केलं जातं आणि या कातड्यापासून बूट, चप्पल किंवा बॅगा अशा अनेक वस्तू तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. आता मऊ कातड्यापासून शोभेच्या वस्तू म्हणजे पर्से, जॅकेट अशा वस्तू सुद्धा तयार करणारे व्यवसाय आहेत. तर विहिरीचे पाणी काढण्याच्या मोठा किंवा मोठ्या बॅगा आदी तयार करण्याचे व्यवसाय पण भारतभर चालतात. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की ह्या ज्या सगळ्या चामड्याच्या वस्तू आहेत हा सगळ्या वस्तू भारतात जरी बनत असल्या तरी परदेशामध्ये ह्या भारतीय चामड्याच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मग भारतात तयार केलेल्या ह्या ज्या वस्तू आहेत म्हणजे शोभेच्या वस्तू, बूट, चप्पल, बॅग इत्यादी सर्व वस्तू ह्या भारतातून निर्यात होतात. त्यामुळे चर्मोद्योग हा भारतातील निर्याताभिमुख उद्योग आहे. निर्यातीभिमुख उद्योग असल्यामुळे परकीय चलन हे भारताला मिळवून देण्यासाठी चर्मोद्योग फार महत्वाचा हातभार लावतो आणि म्हणूनच चर्मोद्योग हा भारतातील महत्वाचा उद्योग मानला जातो. मग हा चर्मोद्योग भारतात कुठे बरे चालतो? तर भारतामध्ये आग्रा, कानपूर, कोल्हापूर, चेन्नई आणि मुंबईतील धारावी या ठिकाणी हे चर्मोद्योग मोठ्या प्रमाणात चालतात. आता आपण पाहूया मीठ उद्योग. भारतात मिठाचे वार्षिक उत्पादन 200 लाख टन होते. आयोडीन युक्त मिठाचे उत्पादन 60 लाख टन इतके होते. भारत हा सध्या मीठ उद्योगातील प्रमुख देश आहे आणि भारतात मिठाची शेती केली जाते. सायकल उद्योग. सायकल उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. भारतात तामिळनाडू आणि पंजाब या राज्यात सायकलींचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.
विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का की पंजाब मधलं लुधियाना हे शहर देशातील प्रमुख सायकल उत्पादन केंद्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का भारतात ज्या सायकली तयार होतात त्या भारतातून सायकली आपण कुठे कुठे निर्यात करतो? तर आफ्रिका खंडात, अमेरिका खंडामध्ये निर्यात करत असतो. मग आपल्या भारतात तयार झालेल्या या सायकली या नायजेरिया, मेक्सिको, केनिया, युगांडा आणि ब्राझील या देशांना निर्यात केल्या जातात. आता आपण पाहूया खादी व ग्रामोद्योग. ग्रामीण भागातील औद्योगिकीकरणास चालना देण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाची स्थापना करण्यात आली. ग्रामीण क्षेत्रातील पारंपरिक उद्योग, हस्तोद्योग, कुटीरोद्योग तसेच स्थानिक स्तरावर उपलब्ध असलेली साधन संपत्ती व मनुष्यबळ उपयोगात आणणाऱ्या लघु उद्योगांचा विकास करावा व रोजगार निर्मितीच्या माध्यमातून गावांना स्वावलंबी बनवावे ही आयोगाच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टे होती. उद्योगांच्या विकासाचे देशाला झालेले फायदे कोणते ते आपण समजून घेऊया. उद्योगांचा विकास झाल्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. उत्पादन वाढून निर्यात वाढते, त्यामुळे देशाला परकीय चलन मिळते. लोकांच्या राहणीमानाचा व जीवनमानाचा दर्जा उंचावतो. देशाच्या प्रगतीला हातभार लागून देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा वाढते. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. पहिलं विधान, 1948 मध्ये डॅश या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. अ. औद्योगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा. ब. औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. क. रोजगार निर्मिती व्हावी. ड. तयार मालाची गुणवत्ता निश्चित व्हावी. आणि योग्य पर्याय आहे औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे. मग विधान काय झालं? 1948 मध्ये औद्योगिक प्रकल्पांना दीर्घ मुदतीचे कर्ज उपलब्ध करून देणे या हेतूने भारतीय औद्योगिक वित्त महामंडळाची स्थापना करण्यात आली. पुढचं विधान वाचूया आपण. भारतातील डॅश उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. अ. ताग. ब. वाहन. क. सिमेंट. ड. खादी ग्रामोद्योग. आणि अचूक उत्तर आहे वाहन. विधान काय तयार झालं आपलं? भारतातील वाहन उद्योगाला सनराईज क्षेत्र म्हटले जाते. पुढले विधान वाचूया आपण. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम डॅश हे आहे. पर्याय पहा. कापड उत्पादन करणे, वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे, कापड निर्यात करणे, लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे. आणि अचूक उत्तर आहे वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे. मग विधान आपले तयार झाले. वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख काम वस्त्रांची गुणवत्ता निश्चित करणे हे आहे. आपण पुढील विधान वाचूया. सायकल उत्पादनात डॅश हे भारतातील प्रमुख शहर आहे. पर्याय मुंबई, लुधियाना, कोचीन, कोलकाता. कोणतं आहे सांगा? लुधियाना. अचूक उत्तर आहे लुधियाना. मग विधान काय झालं आपलं? सायकल उत्पादनात लुधियाना हे भारतातील प्रमुख शहर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही
खूप छान प्रकारे पर्याय निवडून सांगितलेले आहेत. तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर भारतातील अनेक उद्योग हे भरभराटीस आले. आजच्या भागामध्ये आपण वस्त्रोद्योग, रेशीम उद्योग, हस्तशिल्प, वाहन उद्योग, सिमेंट उद्योग आणि चर्मोद्योग, मीठ उद्योग, तसेच सायकल उद्योग आणि खादी व ग्रामोद्योग या काही उद्योगांबद्दलची माहिती आपण भाग 1 मध्ये पाहिली आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 आता आपण इथेच थांबवणार आहोत, पण तुम्ही पुढील भाग सुद्धा अवश्य पाहणार आहात. पुढील भागामध्ये आपण शेती उद्योग, खनिज संपत्ती, वनसंपत्ती, मत्स्योद्योग आणि पर्यटन उद्योग या काही उद्योगांबद्दलची माहिती आपण भाग 2 मध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथेच थांबणार आहोत. बालमित्रांनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा पाठ? आवडला ना? नक्कीच आवडला असणार. मग तुम्हाला माझे असे छान छान पाठ पाहायचे आहेत का? तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर पहिल्यांदा नोटिफिकेशन हवं असेल तर बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तुमच्या जर काही कमेंट्स असतील तर खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आता आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. धन्यवाद.